शिरपूर पोलिसांची मोठी कारवाई. दुहेरी जिल्ह्यातील 6 मंदिर चोरी उघड. MP मधील 2 आरोपींना अटक. शिरपूर शहर पोलिसांनी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातील मंदिरांमध्ये चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. मध्य प्रदेशातील नवाडफल्या येथील 2 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 4 किलो 199 ग्रॅम चांदीचे दागिने व 7,83,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. काय घडली घटना? दिनांक 30 जून रोजी शिरपूर जवळील सावडदे येथील दत्त मंदिरातून 22 ते 25 हजार रोख व चांदीचे दागिने चोरले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 320/2026 दाखल होता. कशी गवसली टोळी? पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास व CCTVच्या मदतीने मध्य प्रदेशातील सदीम गिलदार देवका वय 27 व भिका रामसिंग देवका वय 39 यांना ताब्यात घेतले. उघडकीस आलेले 6 गुन्हे: शिरपूर शहर शहादा रोडवरील घरफोडी, सावडदे तालुका शिरपूर जवळील झोपडीत, सावडदे जवळील दत्त मंदिरात, धुळे रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर चोरी, मालेगाव जवळील रामदेव महाराज मंदिर चोरी, सटाणा मंदिर चोरी. ही कामगिरी विशेष अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र महाजन, रवींद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, गोविंद कोडी, विनोद आखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, आरिफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, अनिता पावरा, चित्रा पावरा, RCP पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. महाआशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा रिपोर्ट. सर, धुळे पोलीस घटकात शिरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार PI परदेशी आणि पोलीस स्टेशनचे जे DBचे पथक आहे त्यांनी सगळे मिळून चांगली कामगिरी केलेली आहे. ते जुलै महिन्यातला ते मंदिर चोरीचा जे गुन्हा होता त्यावर ते वर्कआउट करत होते आणि त्याप्रमाणे गोपनीय माहिती काढून त्यांनी मध्य प्रदेशतून 2 आरोपी अटक केले. नंतर आरोपीला अटक नंतर त्यांची PCR घेऊन विचारपूस केली आणि त्याप्रमाणे जे गेला माल आहे त्यापैकी रिकव्हरीचा प्रयत्न करत होता. तर जे त्यांचे पोलीस स्टेशनचे जे गुन्हा आहे ते तर डिटेक्ट झाली, पण इतर जिल्ह्यातला आणि नाशिक ग्रामीण जिल्ह्यातला पण गुन्हे डिटेक्ट झाले. 2 आरोपी कडून एकूण 2 घरफोडी आणि 4 मंदिर चोरीचे गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि रिकव्हरी जे आहे पूर्ण मिळून जवळपास 8 लाखाची रिकव्हरी आणि त्या रिकव्हरीमध्ये 4 किलो 200 ग्राम चांदी ते पण इन्क्लुडेड आहे. तर माझ्या स्तरावर आणि पूर्ण घटकात करून मी PI परदेशी, आमचे ठाणेदार शिरपूर सिटी पोलीस स्टेशन आणि त्यांचे जे DBचे सगळे कर्मचारी जे आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि चांगली कामगिरी केलीबद्दल त्यांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स पण देतो.